सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे गावच्या राजकारणात अखेर जनतेनेच दिला कौल। विशेष सभेनंतर आता ग्रामस्थांच्या मतदानातूनही उपसरपंच विलास तानाजी बुधावले यांच्या अविश्वास ठरावाला बहुमताची मंजुरी। नेमकं काय घडलं? सत्ताधारी आणि विरोधक एकाच भूमिकेत का आले आणि गावकऱ्यांनी असा निर्णय काय घेतला हे निश्चितपणे जाणून घेणार आहोत। उपसरपंचावरील अविश्वास ठराव कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्यामध्ये अपशिंगे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण भोसले, कोरेगाव पंचायत समितीचे सदस्य अजिंक्य कदम, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण भोसले, ग्रामपंचायत सदस्य संजय कदम, नामदेव मोरे, आकाश कदम, नलिनी केसरकर, रुक्मिणी कदम, वैशाली पवार, नंदा कदम, कमल काकडे, माजी सरपंच बाबासू पवार, युवा नेते भरत कदम, नेताजी भोसले, ज्येष्ठ नेते मोहन भोसले, चंद्रकांत भोसले, संभाजी कदम, संजय भोसले, एकनाथ केसरकर, गोरख बुधावले, हर्षद भोसले, प्रकाश कदम, दत्तात्रय भोसले, समाधान सावंत, प्रदीप कदम, नवनाथ कदम, दादासू मोरे, पैलवान रुपेश भोसले, प्रमोद भोसले, हिंदूराव भोसले आदींचा समावेश आहे। अधिक जाणून घेऊयात लोकनियुक्त सरपंच प्रवीण भोसले यांच्याकडूनच। अपशिंगे गावामध्ये अपशिंगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हे सर्व विकास कामामध्ये अडथळा आणत होते आणि सर्व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना उर्मट पद्धतीनं प्रत्येक कामामध्ये विरोध करणे आणि उर्मट पद्धतीनं बोलत होते। त्यांच्या विरोधात आम्ही सर्व सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता। मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व सदस्यांनी 9-1 असा अविश्वास ठराव आम्ही मांडून 9-1 विजय मिळवला होता। तरी नंतरची प्रोसिजर ही 2020 या नियमानुसार सरपंच उपसरपंच यांना सर्व ग्रामस्थांचे मतदान झाल्याशिवाय अविश्वास ठराव मंजूर होणार नाही असं आम्हाला नियमातून समजल्यानंतर पुन्हा एकदा आपले गट विकास अधिकारी कोरेगावच्या मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज 13 जुलै सोमवार आज सर्व ग्रामस्थांचं मतदान अविश्वास ठराव उपसरपंचांचा अविश्वास ठराव याच्याबद्दल आज मतदान घेण्यात आलं। या मतदान प्रक्रियेसाठी गट विकास अधिकारी उपस्थित होते, ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते। या मतदानासाठी 845 मतदान झाले, त्यातील 600 मतदान अविश्वास ठरावाच्या बाजूने म्हणजे उपसरपंचाच्या विरोधात 600 मतदान झाले आणि उपसरपंचाच्या बाजूने 210 मतदान असं झालं आणि अविश्वास ठराव मंजूर होऊन आम्ही चांगल्या पद्धतीने विजयी झालो। आमच्या या प्रोसिजरला गटविकास अधिकाऱ्यांनी निर्णय देऊन विजयी घोषित करून आम्ही सर्व ग्रामस्थांचं या विजयामध्ये मोठं योगदान आहे। त्यामुळे सर्व अपशिंगे गावातील अपशिंगे तालुका कोरेगाव या गावातील सर्व ग्रामस्थांचं मी सरपंच म्हणून सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो आणि पुढील काही उपसरपंचाच्या आडग्या भूमिकेमुळे आमच्या अपशिंगे गावचा विकास राहिला होता। विकासाची कामे असतील, बाकी सर्व सामाजिक कामं असतील, ही आम्ही मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आम्हाला आता मोकळीक मिळाली आहे आणि इथून पुढे आम्ही सर्व 9 सदस्य आणि सर्व ग्रामस्थ महिला यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही विकास कामे मोठ्या प्रमाणात करू आणि ही आज जी झाली प्रोसिजर या विजयामध्ये आमच्या अपशिंगे गावातील सर्व ग्रामस्थांचा मोठा योगदान आहे। या ठिकाणी आज झालेली मतदान प्रक्रिया त्यामध्ये उपसरपंचचा अविश्वास ठरावाबाबत आज मतदान प्रक्रिया झाली आणि त्यात अपशिंगे गावातील सर्व ग्रामस्थ आणि महिला वर्गाने असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सरपंचांच्या
विनंतीला मान देऊन या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि आज मतदान प्रक्रिया पार पडली. इथून पुढील कारण की ग्रामपंचायत 1952ची स्थापना आहे आणि महाराष्ट्रातील मला वाटते तिसरी किंवा चौथी घटना आहे की उपसरपंचाचा मतदान घेण्याची प्रक्रिया आली. असं इथून पुढं कधी होऊ नये. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन विकासा दृष्टिकोनातून एकत्र येऊन एकत्र बसून काम करावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.